आपणा सर्वांना माहिती आहे की उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं सुरू होणार आहे आणि या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या वतीनं आपणा सर्वांशी संवाद साधण्याची ही कायमस्वरूपीच प्रथा आहे आणि त्या प्रथेप्रमाणे आपल्या सर्वांच्या बरोबर संवाद साधण्याकरता म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विजयराव वडेट्टीवार, आमच्या पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ नेते आणि माजी मंत्री आदित्यजी ठाकरे, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील वरिष्ठ नेते सन्मान्य बंटीजी पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल भाऊ परब, काँग्रेस पक्षाचे नेते अमीनभाई पटेल आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आमचा महाविकास आघाडीचा तिसरा मित्रपक्ष कुठे आहे. लवकरच ते या ठिकाणी आपली पत्रकार परिषद संपण्यापूर्वी ते या ठिकाणी दाखल होतील. थोडंसं कामांमुळं आणि थोडासा कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळं त्यांना थोडा पोचण्याकरता वेळ होतोय, परंतु आम्ही सगळे एकत्रच आहोत हे सुरुवातीला या ठिकाणी सांगून टाकतो. आपल्या प्रथेप्रमाणे प्रश्नोत्तरही नंतर, प्रश्नोत्तर अगोदर नाही. असं आहे की आम्हा सर्वांना चहापानाकरता वैयक्तिकरित्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पत्र आलेलं आहे, परंतु आम्ही त्या पत्रानुरूप त्यांच्या चहापानाला जाणार नाही आहोत. त्याचा अर्थ ही नेहमीचीच प्रथा पडले असं आपल्याला वाटत असेल तर तसं अजिबात नाही. मुळामध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून सत्ताधारी पक्षाचं वर्तन हे सभ्यतेचं असावं लागतं. लोकशाहीचा सन्मान करणारं आणि आपल्या देशाची जी राज्यघटना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, त्या संविधानाचा सन्मान करणारं अशा पद्धतीचं वर्तन, अशा प्रकारची सभ्य वागणूक ही सत्ताधारी पक्षाची असावी लागते. परंतु प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे. एक प्रकारचा माज आल्यासारखा सत्ताधारी पक्षाचं वर्तन आहे. सत्ताधारी पक्षाचं वर्तन असल्यामुळं खरं तर आम्ही हा चहा त्यांचा प्यायला जात नसतो, तर तो सरकारी तिजोरीतल्या खर्च झालेल्या पैशानं मिळालेल्या चहा प्यायला आम्ही जात असतो. परंतु सत्ताधारी पक्षाचं वर्तनच असं आहे की त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा मान सन्मान राखणं. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन्ही लोकशाहीला अभिप्रेत असलेली अंग आहेत आणि लोकशाही मार्गाने निर्माण झालेली ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी दोन्ही अंग आहेत. परंतु प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं, पाशवी बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्षाचं वर्तन, मी मगाचपासून तेच सांगतोय की सभ्यतेचं राहिलेलं नाही. आणि म्हणून जिथं मान सन्मान नाही, जिथं सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो. अर्थात त्याचबरोबर दुसरी जी कारणं आहेत ते आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या राज्याचे एक अत्यंत कर्तबगार आणि तडफदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला की तो घातपात झाला, अशी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये निश्चितपणे ठाम अशी एक शंका आहे की हा अपघात आहे की घातपात आहे. याबद्दल सरकारची जी भूमिका आहे ती अत्यंत संदिग्ध आहे. सरकार यावर कुठेही स्पष्ट नाही. त्यामुळं अशा एका महाराष्ट्राच्या जबाबदार नेत्याचं घात की अपघात अशा पद्धतीची चर्चा जेव्हा असते, त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी चहापानाला जायचं नाही अशा प्रकारचा निर्णय केलेला आहे.
त्याचबरोबर शेतकऱ्यांची प्रचंड अशी आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या थांबायला काही तयार नाही. आपल्याला आठवत असेल सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच वीज दर हे आम्ही कमी करणार म्हणून सांगितलं. त्याचबरोबर आम्ही जे डिजिटल मीटर आहेत घरगुती वगैरे हे आम्ही जबरदस्तीनं लावणार नाही. आणि 4 दिवसापूर्वीच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट ऐकलं की संपूर्ण देशामध्ये हे अशा पद्धतीचे अदानीचे डिजिटल मीटर लावणारं हे देशातलं पहिलं 1 नंबरचं राज्य आहे म्हणून वरती छाती बडवतात. अशा पद्धतीच्या दुहेरी वागणाऱ्या लोकांच्या का चहा पाण्याला जायचं नाही. पीक विमा 1 रुपयाचा पीक विमा दिला म्हणून अख्ख्या सगळीकडे आपली पाठ थोपटून घेतली. आणि आपण बघितलं असाल की जवळजवळ शेतकऱ्यांकडून 12,000 कोटी रुपये गोळा केले, पण शेतकऱ्याला मात्र 1 रुपयाचा पीक विमा मिळाला नाही. आणि आता ती सरकारने योजना बंद केलेली आहे. सोलर लाईटच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारने खूप मोठा गाजावाजा केला, परंतु आपण बघितलं असाल की जवळजवळ 12,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सरकारच्या या सोलर लाईट प्रकल्पामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलाय. आणि म्हणून अशा सरकारच्या चहापानाला जाण्यामध्ये आम्हाला काही स्वारस्य वाटत नाही. माझ्यानंतर माझे सहकारी या ठिकाणी बोलणार असल्यामुळे मी जास्त बोलणार नाहीये. परंतु या राज्याचा संपूर्णपणे कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टीचा बोजवारा उडालेला आहे. हे राज्य आता जवळजवळ उडता पंजाब होतंय की काय अशी भीती वाटायला लागली आहे. कारण ड्रग्ज या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकलायत आणि त्या घटना त्या ठिकाणी आपण बघतोय. एका जबाबदार मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ड्रग्ज फॅक्टरी मिळाली, चर्चा झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. अशा सरकारच्या चहापानाला आम्ही जावं का हा विचार आम्ही करतोय. आमच्या एका सहकाऱ्यांनी खूप चांगलं सांगितलं की एका बाजूला आम्हाला चहा पाजायचा आणि ह्या देशाची भावी तरुण पिढी ज्यांच्या खांद्यावर ह्या देशाचं उद्याचं नेतृत्व आहे तिला मात्र तुम्ही ड्रग पाजायचा. अशा पद्धतीचा हा विरोधाभास असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. आपण पाहतो आहोत की राज्याचे मुख्यमंत्री आज गृहमंत्री आहेत, पण त्यांच्याच नागपूरमध्ये अतिशय सगळ्यात वाईट दुर्घटना जर जास्त घडत असतील तर त्यांच्याच नागपूरमध्ये घडत आहेत. त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या चहापानाला जायचं आमची इच्छा नाही. नुकताच भारत सरकारनं अमेरिकेबरोबर करार जो केला तो पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे, पूर्णपणे मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे, पूर्णपणे कापूस उत्पादकाच्या शेतकऱ्याच्या विरोधात आहे. आणि अशा विरोधात असलेल्या सरकारच्या चहापानाला आम्ही जावं का तर नाही, हाच आम्हाला उत्तर मिळतं. आज सरकारमध्येच असलेल्या मंत्र्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी अँटी करप्शनचे लोक धाड घालतात. अँटी करप्शनचे लोक सरकारी दालनामध्ये सरकारच्या मंत्रालयामध्ये एक दालन सील करतात. याचा अर्थ हे सरकार किती भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये गुंतलेलं आहे, किती रुतलेलं आहे याचं आणखीन काय उदाहरण फार द्यायची आवश्यकता नाही. द्यायचं झालं तर संजय शिरसाटांचं द्यावं लागेल, द्यायचं झालं तर भरत गोगावल्यांचं सुद्धा द्यावं लागेल, द्यायचं झालं तर अन्य अनेक मंत्र्यांचं उद्घाटन या ठिकाणी द्यावं लागलं. द्यावं लागलं तर योगेश कदमांचं सुद्धा द्यावं लागेल. 30 वर्ष स्वतः वडील गृहराज्यमंत्री, मंत्री स्वतः विद्यमान गृहराज्यमंत्री आणि त्यांच्या बारवर डान्स त्या ठिकाणी रेड पडते आणि तिथं महिला नाचतात. अशा मंत्र्यांच्या बरोबरीने चहा प्यायला जाणं हे आम्हाला काही योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी जाणार नाही आहोत. त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं, पण अद्यापपर्यंत कर्जमाफीचं नाव नाही. लाडक्या बहिणींची सरसकट त्यावेळेला त्यांना पैसे देऊन सरसकट मतं घेतली आणि आता मात्र लाडक्या बहिणींमुळे आमचं राज्य कर्जबाजारी होतंय असं सांगतात. 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. आम्ही स्पष्टपणे सांगतो की आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे हे राज्य कर्जबाजारी होत नाहीये. त्यावेळेला 2,53,00,000 महिलांना पर मंथ 1,500 रुपये दिले. आता त्यातल्या 57 लाख महिला वेगवेगळी कारणं काढून कमी केलेली आहेत. काही महिलांनी केवायसी केली नाही म्हणून 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली म्हणून सांगितली, पण त्यांना महिना मिळणारे 1,500 रुपये पूर्णपणे बंद करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्यामुळं या सरकारच्या चहापानाला जाण्यामध्ये तथ्य नाही.
आणि त्याच्याही उपर हे सरकार किती मस्तीत आहे बघितलं असाल आपण. विधानसभेच्या आत्तापर्यंत झालेले अध्यक्ष आणि झालेले विधानसभेचे विधान परिषदेचे सभापती, इतके वर्षाच्या आमच्या सगळ्यांच्या अनुभवामध्ये सभापती किंवा अध्यक्ष कुठल्याही पक्षीय कार्यक्रमाला गेल्याचे आम्ही कधी पाहिले नाही. संकेतच मुळात असे आहेत की ज्या दिवशी ते सभापती किंवा अध्यक्ष होतात त्या दिवशी जरी ते पक्षाचे असले तरी ते पक्षाचे राहत नाहीत. त्यांचं वागणं, त्यांचं वर्तन, त्यांची कार्यपद्धती ही निपक्षपाती असली पाहिजे. परंतु आताचे विधानसभेचे अध्यक्ष तुम्ही बघितलं असाल, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये जातात, गळ्यामध्ये पक्षाचा पटका टाकतात आणि खुलेआमपणे सांगतात की ह्या समोरच्या बसलेल्या माणसाची सिक्युरिटी काढून घ्या. कुणी अधिकार दिलाय ह्यांना? आणि ती सिक्युरिटी काढून घेण्याचं काम ते करतात. खुलेआमपणे पटका घालून ते प्रचार करतात, खुलेआमपणे ते पटका घालून मिरवणुकीमध्ये सामील होतात. आणि त्याचबरोबर अलिबागचं जमीन प्रकरण मी भांडणं सोडवायला गेलो म्हणून सांगतात. खरं ते भांडणं सोडवायला गेले होते की भांडणं लावायला गेले होते? खरं ते गरिबाची जमीन गरिबाला ताब्यात द्यायला गेले होते की जमीन हडप करायला गेले होते? याचा शोध सरकार घेणार नाही. कारण माहिती आम्हाला हे सरकार हे का प्रत्येकाला गुन्हे करायला लावतं आणि त्यांना क्लीन चिट देणारं हे सरकार आहे. अशा या सरकारच्या पंक्तीला जावं, अशा ह्या सरकारच्या मांडीला मांडी लावून बसावं. जे सरकार घटना मानत नाही, जे सरकार संविधान मानत नाही, जे सरकार संविधानिक पदांना महत्व देत नाही, जे सरकार या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा संख्येनं मोठा आहे की लहान आहे पण त्याचा मान सन्मान राखला पाहिजे याचं त्यांना भान राहत नाही, अशा लोकांच्या बरोबर जाऊन चहापाणी आम्ही करायचं नाही हा आमचा निर्णय केलेला असल्यामुळं आम्ही संध्याकाळच्या चहापानावर लोकांकरता, जनतेकरता, कामगारांकरता, विद्यार्थ्यांकरता, महिलांकरता, आमच्या बेकार रोजगार करता आम्ही त्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकतो आहोत. अच्छा प्रेसला उपस्थित सर्व